मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला आली, यामागे जी मुंबईतली जी कष्टकरी जनता आहे त्या जनतेचं जे योगदान आहे, या आर्थिक पाठबळ आहे मुंबईला आर्थिक राजधानी करण्यामधलं, ते अधोरेखित करण्याचं आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे या देखाव्याच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर या मराठमोळ्या जनतेनी, कष्टकरी जनतेनी मुंबईचं मराठीपण कशा प्रकारे टिकवून ठेवलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही केलेला आहे. ही सजावट मी स्वतः आणि माझी मेवणी स्मिता राजे व तिची मुलगी स्वप्नाली राजे आणि आमच्या सोसायटीतील सर अजित मोडक सर, असे आम्ही चौघांनी मिळून ही सजावट या ठिकाणी उभी केलेली आहे. आम्हाला मुंबईचे कष्टकरी म्हणजे मुंबई कुठल्या कुठल्या कामगारांमुळे चालते हे दाखवायचं होतं. तर त्यांचे सगळे आम्ही प्रोफेशन्सचे आधी रेफरन्स फोटो वगैरे जमा केले, ते कसे करतात काम वगैरे, मग म्हणजे मटेरियल्स ऑर्डर केले आणि मग आधी थोडं प्लॅनिंग केलं आणि मग सुरुवात केली. टोटल 15 छोट्या फिगर आहेत आणि 5 मोठ्या फिगर आहेत. तर ते क्लेचं बनवायला खूप म्हणजे मेहनत लागली की कसं त्याची पर्सनॅलिटी कळायला पाहिजे, की कचरेवाल्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तो वीट बिगार वगैरे त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, ते कलर स्कीम, स्किन कलर कसा द्यायला पाहिजे, असं सगळं बऱ्याच मध्ये मध्ये चुका पण झाल्या, पण आम्ही म्हणजे परत करेक्ट केल्या त्या. हे आम्ही क्ले पासून सगळ्या मूर्त्या घरीच बनवलेल्या आहेत आणि बाकी जे बिल्डिंग किंवा घरं वगैरे दिसत आहेत, ही सगळी आम्ही कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि घरातलं जे टाकाऊ वस्तू आहे त्यांच्यापासून आम्ही तयार केलेलं आहे. आमच्या डोक्यात जसा सीन तयार करायचं ठरलेलं तसं झालंय बऱ्यापैकी. समुद्र थोडा म्हणजे आम्हाला चांगला अजून करायचा होता, पण वेळ कमी मिळाल्यामुळे थोडा हा झाला, पण बाकी सगळं जसं हवं म्हणजे जसं मी इमॅजिन केलं तसंच झालंय. ते थोडंसं डोक्यामध्ये होतं की बाबा मुंबई म्हणल्यावर मराठी माणूस हे चित्र सतत डोळ्यासमोर असतं आणि ते सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहावं, हा एक उद्देश होता. आणि त्या दृष्टीने मग आम्ही थीमचं नाव आमची मुंबई आमची माणसं असं एक सुंदर सुंदर दिसतंय. म्हणजे असं वाटतंय की गणपती सगळ्या मुंबईकडे बघतोय.